देशसेवेसाठी IAS अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून आदिवासी भागातील सुमिता विनोद गेडाम पुण्यामध्ये शिक्षणासाठी आली आहे। मॉडर्न कॉलेजमध्ये मोठ्या उमेदीनं आणि जिद्दीनं ती शिक्षण घेते। मात्र मराठवाड्यातील अतिवृष्टीनं शेतकरी असलेल्या तिच्या कुटुंबाचा आर्थिक कणा मोडलाय। त्यामुळे पुढचं शिक्षण आता होणार की नाही याची चिंता तिला सतावते। फक्त लढ म्हणा या खास कार्यक्रमातून नजर टाकूयात सुमिता गेडामच्या शिक्षणासाठीच्या संघर्षावर। नांदेड जिल्ह्यातील आदिवासी भाग असलेल्या किनवट तालुक्यातील जावरला गावातून सुमिता गेडाम शिक्षणासाठी पुण्यात आली आहे। IAS होण्याचं तिचं स्वप्न आहे। मात्र अतिवृष्टीने संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे। सोयाबीन कपाशीचं पिकांसह जमीनही खरडून गेली आहे। कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलंय। त्यामुळे पुण्यात शिक्षण घेणाऱ्या सुमिताला पुढील शिक्षण कसं पूर्ण करायचं याची चिंता सतावतीये। टेन्शन तर खूप जास्त येते। म्हणजे घरच्यांना आपण बोलू पण नाही शकत ना की आम्हाला पैसे द्या। इवन मी सुद्धा घरी बोलत नाही की बाबा पैसे द्या वगैरे असं, कारण मी कधी पण माझी ताई एक खंबीरपणाने म्हणजे असं उभं राहते माझ्या पाठीमागे की सोनू ठीक आहे, आपण काहीतरी करू, काहीतरी होईल। पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये सुमिता TYBAचं शिक्षण घेते। त्यामुळे त्याचं शिक्षण पुढे सुरू ठेवण्यासाठी गरज आहे ती तुमच्या मदतीची। तुम्ही थेट सुमिताच्या बँक खात्यात पैसे पाठवू शकता। सुमिता विनोद गेडाम बँक खाते क्रमांक आहे 352982835590। IFSC कोड आहे SBIN 0006437। शाखा मांडवी। आणि सुमिताचा जीपे क्रमांक आहे 9356851558। शेतकऱ्याच्या लेकीचं अधिकारी होण्याचं स्वप्न आहे। तिचं हे स्वप्न तुमच्या आर्थिक मदतीनं पूर्ण होऊ शकतं। त्यामुळे सुमिताला सढळ हातांनी मदत करा। निलेश खरमरे, झी24 तास, पुणे। महाराष्ट्रातला एखादा शेतकरी जेव्हा कोणाला सांगतो की माझा मुलगा किंवा मुलगी पुण्या मुंबई सारख्या शहरात शिकतोय, तेव्हा त्याचा ऊर अभिमानाने भरून येतो। शहरात शिकणारी ही मुलं या शेतकऱ्यासाठी, या बळीराजासाठी फक्त त्याची भविष्याची तजवीज नसतात, तर त्याच्यासाठी शिकलेला मुलगा किंवा मुलगी ही अभिमानाची बाब असते।